मित्रांनो, कालच्या सामन्यामध्ये सनरायझर हैदराबादने मुंबई इंडियन्सचा पराभव केला. मुंबई इंडियन्सच्या पराभवामुळे या चार टीमा टॉप 4च्या थोडक्यात बाहेर होण्याच्या मार्गावरती आहेत. तर या चार टीमा टॉप 4च्या शर्यतीमध्ये सर्वात पुढे आहेत. तर संपूर्ण पॉईंट टेबलचे समीकरण कोणत्या टीमा सध्या बाहेर पडण्याच्या मार्गावरती आहेत आणि कोणत्या टीमा टॉप 4मध्ये जातील हे संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरकर, आपण पाहतात क्रिकेट मराठी. तर मित्रांनो, मुंबई इंडियन्सचे 8 सामन्यांपैकी फक्त 2 विजय झालेले आहेत आणि 6 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झालेला आहे आणि त्यांचे 4 पॉईंट आहेत. आणि सनरायझर हैदराबादने काल विजय मिळवल्यामुळे त्यांचे 12 पॉईंट झालेले आहेत. त्यांचे 9 सामन्यांमध्ये 6 विजय आणि 3 पराभव. पहिल्या 3 सामन्यांमध्ये 3 सामने त्यांनी गमावले होते, परंतु नंतर त्यांनी 6 सामन्यांमध्ये 6 विजय मिळवलेले आहेत आणि सनरायझर हैदराबादची टीम पॉईंट टेबलमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती आहे. तर मित्रांनो, लखनौ सुपर जायंट्स, मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स या 5 टीमांची टॉप 4मध्ये जाणे थोडे मुश्किल दिसत आहे. त्यांना त्यांच्या राहिलेल्या सामन्यांपैकी सर्व सामने टॉप 4मध्ये जाण्यासाठी जिंकावे लागतील. तर पंजाब किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, सनरायझर हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स या टीमा सध्या टॉप 4मध्ये सर्वात आघाडीवर आहेत. त्यांनी 1-2 विजय मिळवले की ती टॉप 4मध्ये आपली जागा मिळवतील. तर मुंबई आणि लखनौ या 2 टीमांना तर सर्व सामने जिंकावे लागतील टॉप 4मध्ये जाण्यासाठी. त्यासोबत कोलकाता, मुंबई आणि लखनौ या 3 टीमांना टॉप 4मध्ये जाण्यासाठी आपल्याला राहिलेले जे सामने आहेत ते सर्व सामने जिंकावे लागतील. एका जरी सामन्यात त्यांचा पराभव झाला तर त्या टीमा टॉप 4मधून बाहेर पडतील. चेन्नई सुपर किंग्सचे 6 सामन्यांपैकी त्यांना 5 विजय मिळवावे लागतील, परंतु कोलकाता, मुंबई आणि लखनौ या 3 टीमा थोडक्यात या IPLमधून बाहेर होण्याच्या मार्गावरती आहेत. यांना सर्व सामने त्यांचे जिंकावे लागतील. तर पंजाब आणि बेंगलोर, हैदराबाद आणि राजस्थान या 4 टीमा सध्या टॉप 4मध्ये जाण्यासाठी आघाडीवर आहेत. तर मित्रांनो, आपणास काय वाटते? काही चमत्कार होऊन खालील टीमापैकी कोणती टीम म्हणजे मुंबई, चेन्नई यासारखी कोणती टीम टॉप 4मध्ये जाईल का? आपणास काय वाटते पण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मित्रांनो, पण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.